तुम्हालाही कधी-कधी असं वाटतं ना, की मी 40 वर्षांची होऊन गेले. मुलं देखील बऱ्यापैकी मोठी झाली. ज्यांची लग्न खूप लवकर झाली असतील, त्यांची मुलं तर कॉलेजला गेली असतील. काहींची मुलं शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेली असतील. आपलं जीवन आतापर्यंत ज्या मुलांच्या अवतीभोवती फिरत होतं, आता तीच मुलं त्यांची वाट शोधण्यासाठी निघाली. पण मग आपलं काय? आपण कधीपर्यंत असंच इतरांसाठी जगत राहणार? आता तुम्हाला वाटत असेल, की बऱ्यापैकी आपल्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. आपल्याला आता बराच रिकामा वेळ मिळतो. तो रो तो रिकामा वेळ आता मात्र जाता जात नाही. आयुष्य रिकामं झालंय असं वाटायला लागतं. मग काही महिला आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःचं अस्तित्व शोधू पाहतात. तर काही महिलांना दुःखी त्रास देऊ लागतात. खरं तर आतापर्यंत आपण आहाराकडे लक्षच दिलेलं नसतं. कुणाकुणाला मेनोपॉज सुरू झालेला असतो. व्हिटॅमिन्सची खूप सारी कमतरता असल्यामुळे शरीरात दुखणी चालू होतात. हॉस्पिटलमध्ये गेलो तर टेस्ट कराव्या लागतील म्हणून म्हणा किंवा थोड्या दिवसात बरं वाटेल म्हणून म्हणा. असेच तब्येतीकडे दुर्लक्ष सुरू असते. पण आता या वयात शरीर आपल्याला खूप सारे इशारे करत असतं, की आता तरी माझी काळजी घे बाई. पण स्वतःकडे लक्ष देईल ती कसली स्त्री? असो, पण हीच वेळ आहे स्वतःकडे लक्ष देण्याची. मुलं मोठी करताना जोडीदारासोबत वेळ घालवायला विसरू नका. दिवसातून अगदी 15 मिनिटं, 5 मिनिटं तरी गप्पा मारायला विसरू नका. मुलं सोबत राहत असतील तर थोडा वेळ त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होऊन गप्पा मारायला विसरू नका. जमत असेल तर एखादी योगा क्लास जॉइन करा किंवा घरी करायला सुरुवात करा. तब्येतीसाठी का होईना थोडी साखर कमी करा, मैदा कमी करा आणि घरचं साधं जेवण आणि भरपूर सारं पाणी प्यायला सुरुवात करा. कारण की या वयात त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते. दिवसभरामध्ये भरपूर सारे पाणी प्या. ज्यामुळे तुमची जर ड्राय स्किन असेल तर ती कोरडी पडणार नाही आणि कोरडी जर पडत असेल तर त्यावर सुरकुत्या यायला लवकर सुरुवात होणार नाही. जेवढी होईल तेवढी शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करा. आता राहिलं आर्थिक आयुष्याबद्दल बोलायचं, तर या वयात पैशांची चिंता खूप जास्त वाढलेली असते. तशी चिंता तर आपल्याला 30शीपासूनच लागलेली असते. कोणी 25शीमध्ये फ्लॅट बुक केलेला असतो, कोणी 30शीमध्ये फ्लॅट बुक केलेला असतो. त्याच्या घराचे हप्ते हे आपण अगदी 5-10 वर्षापासून भरत असतो. पण आता हप्ते भरून भरून कधी हे हप्ते संपतील आणि आपण आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करून याबद्दल या वयामध्ये आपल्याला चिंता सतावत असते. सोबतच मुलांचे शिक्षण असतात आणि मुलांच्या शिक्षणाला खूप सारा पैसा लागत असतो आणि सोबतच पुढचं जे भविष्य आहे त्या भविष्यामध्ये काहीतरी बचत करून ठेवावी जेणेकरून आपल्याला आपल्या पुढे हात पसरवायची वेळ येणार नाही. याबद्दलही खूप सारी चिंता असते. त्यामुळे आत्तापासून थोडं भविष्यासाठी योजना करून ठेवा. थोडी बचत सुरू ठेवा. लक्षात ठेवा, पैसा आनंद देतो, पण शहाणपणाने वापरला तरच 40शी नंतर स्वतःला विचारा, मी कोण आहे? स्वतःच्या आवडी जोपासा. ऑनलाईन काम, यूट्यूब, इंस्टाग्राम सुरू करा. कामासाठी वय कधीच अडथळा नसते, तर भीती हा खूप मोठा अडथळा असते. आता राहिला लोकांचा विचार, तर आता ह्या जमान्यात तरी लोकांचा विचार करत बसू नका. कारण की पुढे जाऊन ते तुम्हाला पैसे देणार नाही आहेत किंवा तुमच्या इतर अडल्या-नडल्या गोष्टीसाठी तुम्हाला ते मदत करायला येणार नाहीत. त्यामुळे लोकांचा अजिबात विचार करू नका. ह्या वयात तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला जर ह्या वयात देखील जॉब करावासा वाटतोय तर एखादी तुमच्यासारखा तुम्हाला वाटेल तसा तुम्हाला करता येईल ज्या टायमिंगनुसार तो जॉब करायला सुरुवात करा. मुलं काय म्हणतील, नवरा काय म्हणतील, घरचे काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. कारण की आत्तापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करत आलेला असता आणि म्हणूनच तुम्ही आताही फक्त घरात बसून आहात किंवा
इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी करत आहात. जर तुम्ही तेव्हाच ठरवलं असतं, तर आता काही तुमची गोष्ट वेगळी राहिली असती. पण ठीक आहे, अजूनही तुमचं वय गेलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता जरी गोष्टी चालू केल्या, तर अजूनही उशीर नाही. त्यामुळे जे काही करायचं ते आत्ताच करायला सुरुवात करा. भविष्याची मात्र प्लॅनिंग नक्कीच करून ठेवा. जर तुम्हाला YouTube चालू करायचं आहे किंवा Instagramवर चॅनल चालू करायचं आहे, तर ते देखील आत्ताच चालू करायला तुम्ही घ्या. कारण की जेवढा जास्त वेळ जाईल, तेवढं तुमचं वय वाढत जाईल आणि मग तुमचं काही करण्याची तुमच्या मनात इच्छाच राहणार नाही. मग मला तुम्हाला या व्हिडिओत फक्त एवढंच सांगू वाटतं, की 40शी म्हणजे शेवट नाही, तर 40शी म्हणजे सुरुवात आहे. आयुष्य तुम्ही भरपूर सारं अनुभवून घेतलेलं आहे. पण आता हे आयुष्य, पुढचं आयुष्य जे आहे, ते तुमच्या मनाप्रमाणे जगायला सुरुवात करा. जर व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.